तर आज बनवायला घेतली मी चकली। तर चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ मी याआधी देखील पोस्ट केलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता, इथेच मी लिंक देते आहे। तर साधी सोपी रेसिपी आहे ही। भाजणी झाल्यानंतर भाजणीला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात। तर इथे मी भाजणी छान अशी चाळून घेतलेली आहे। याच्यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजेच आपला घाटी मसाला घातलेला, जेणेकरून आपली चकली छान तिखट चमचमीत अशी होते। आणि चकलीचा मसाला घातलेला आहे, त्याच्यानंतर थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि एक वाटी तेल घातलेलं आहे मस्त असं गरम करून। आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। मी या पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे। आणि जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा छान असं मळून घ्यायचं पाणी लावून लावून आणि छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या। तर इथे तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये हळूहळू चकल्या सोडायच्या। सुरुवातीला मोठ्या गॅसवर तळायच्या, त्यानंतर एकदम मंद आचेवरती चकल्या छान अशा तळून घ्यायच्या।